आता सांग, का बरं रडायला आलं? नाही सांगणार का बरं? सांगणार नाही मम्मा, मी नाही रडत. सांग ना मला तू काय का बरं? बापरे, इतकं मोठं कारण आहे? काय कारण आहे असं? नाही सांगणार तुम्हाला? मम्माशी शेअर नाही करणार तू? तुम्हाला नाही रडणार मी. प्रॉमिस. बरं प्रॉमिस करते नाही रडणार. प्रॉमिस करते. सांगणार आहे की नाही? बरं जाऊ दे. का बरं रडायला आलं तुला एवढं? तुला काय वाटलं मम्मा तुला लाड नाही करत? असं वाटलं तुला? मग काय वाटलं तुला? मला ऐक. बरं मग तुला ऐक ना, तुला असं वाटलं का मम्माला तुझी काळजी नाही आहे? मग बरं ऐक, सगळ्यात मला किती बाळ आहे? तू एकटाच आहे ना? मग मी कोणाचे लाड करेन जास्त? एक आई कोणाचे सगळ्यात जास्त लाड करते? कोणाचे? मग एवढं तर कळतं ना, मग का बरं रडायला आलं एवढं? सांग ना मम्मा. मी कशाला रडल? मी एवढी छोटी का रडायला? अरे का रडन मी? कारण सांग एकदा. जर तू कारण सांगितलं ना बाई, मग सांग तर खरं. बरं नाही रडणार, प्रॉमिस करते मी तुला. प्रॉमिस करते ना मी तुला. प्रॉमिस कधी खोटं जातं का? मी कधी खोटं प्रॉमिस करते का? मग सांग. सांग ना पिल्लू. मी सांगते ना मी नाही रडणार म्हणून. सांगणार आहे की नाही? माझ्याकडे बघ. नाही सांगायचं का? मी लाड नाही करणार मग सांग पटकन. तिकडे नको पाहू, माझ्याकडे पाय. बंदच येते, दाबून चालू नाही केला अजून. दुसरी रील बनवायची आपल्याला त्याच्यासाठी. आयांश तू माझ्याकडे बघणार आहे का नाही? तू माझ्याकडे बघ. तुला माझ्याशी घेणं दे नाही का मोबाईलशी घेणं दे नाही? माझ्याकडे बघून सांग मला. सांग पटकन. सांग ना मग. 3 म्हणते मी. जर नाही सांगितलं तू तर मी समजून तुला पण माझी काहीच काळजी नाही. 1 सांग 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 मग का बरं एवढं रडायला आलं? सांग पटकन. सांगणार आहे की नाही? 1 मी तुझी काही लाड करते. म्हणजे तू माझे का मी तुझे? मी तुझे. मी तर करतेस ना तुझे. म्हणजे तुला वाटलं का असं तू माझे लाड नाही करत? अरे काय बोलतोय तू? केस नको ओढू. मी तुझे लाड नाही करत. तू माझे लाड नाही करत. मग तू तर करायला पाहिजे. नको, केस नको ओढू ना. तुला काय वाटलं? तू माझे लाड नाही करत. मी तुझे लाड नाही करत. करायला पाहिजे ना तू माझे लाड. कसे करू शकतो बरं? याच्यात रडायसारखं काय? कोणतं गाणं होतं? काय काय काय? कोणतं गाणं होतं असं? कोणतं गाणं होतं बेटा? आपण यूट्यूबवर काढलेलं व्हिडिओ, इंस्टावर काढलेले व्हिडिओ तुला मी ते बघून सांगतो तुला. अच्छा, म्हणजे ते जे गाणं होतं मेरा बेटा प्यारा है ते. मग तुला असं वाटलं का की मम्माच फक्त माझी लाड करते, मी तर मम्माचे काहीच लाड नाही करत? अरे बापडे, अच्छा वाटलं माझ्या बाईला. मग तू कळ ना माझी लाल मम्मा. माझ्यासाठी काय आणशील तू? उद्या कॅडबरी आणशील का? तू कधी पैसे कमवशील? बस ना मग, आता किती रडशील अजून? ओले बापले, अजून नव्हती तू. नको ना मम्मा, नको ना माझी सोनी बाई. ओले बापले, कसे लाड करत रे माझे बाल. माझं एवढं लाड करताना अजून नडू लागलं. बस ग मम्मा बस. बस ना मम्मा, बस ना.
बस मम्मा बस. तू माझी लाड कर मग आता आजपासून. हा, असं वाटू नको देऊ तुला की मी मम्माचे लाड नाही करत म्हणून. बरं काय करशील माझी लाड करायसाठी? कसं करू शकतो बरं तू माझे लाड? काय करू शकतो तू माझ्यासाठी? स्वयंपाक करशील का उद्यापासून? बरं कपडे? बरं मग माझ्यासाठी काय आणशील? भांडे धुशील? नको ग बाई. बरं ऐक ना, भांडे बिंडे काहीच नको धू. फक्त थोडासा अभ्यास करत जाय आणि माझं ऐकत जाय. मग तू एवढं केलं की माझे लाड केल्यासारखेच होईल. इतकं नाही नडायचं याच्यानंतर. हा, प्रॉमिस. बापरे, असं नडू येतं माझ्या सोनीला. मी जेव्हापासून ऐकतोय तेव्हापासून रडायला होते, पण मी रडत नाही. नडायचं ना मम्मा, अशा मनात नाही ठेवायचं, मन मोकळं करायचं. तुझ्या जो मम्मा आहे ना, कितीतरी बाळ आहे रे पिल्लू असे ज्यांच्याकडे मम्मा नाही आहे. जे मुलं हॉस्टेलला राहतात ना, त्यांच्याकडं मुलं त्या मुलांजवळ मम्मा नाही आहे. ते त्यांना स्वतःच्या आतल्या आत ठेवावं लागतं. त्यांना खूप त्रास होतो त्या मुलांना. तू हॉस्टेलला आहे का? जय बाप्पा किती लक्की बनवलं आहे तुला. तुझ्याकडं मम्मा आहे, मम्माकडं पिल्लू आहे की नाही? नर्सिंग का आता? काय वाटलं ते सांगायचं, हो की नाही? असं मनातल्या मनात ठेवून त्रास नाही करून घ्यायचं स्वतःला. ओके बेबी? इकडं बघितलं फ्रेंड्स, माझं एक छोटंसं बाळ किती इमोशनल आहे. फक्त मी इन्स्टाला एक गाणं ऐकलं त्यांना, ते गाणं होतं किमती है तू. तर त्याला असं वाटत होतं की फक्त मम्मा आपले लाड करते आणि आपण मम्माचे लाड करत नाही. तर त्याला जे वाटलं की मम्माचे आपण लाड करत नाही, तर त्याला एवढं रडायला आलं त्याच्यासाठी की तो व्यक्त नाही होऊ शकला. आणि तो म्हणतोय की ते गाणं ऐकल्यावर मला नेहमी रडायला येतं, पण मी रडत नाही. तर मुलं इतकी इमोशनल असतात. हे बाळ फक्त माझं आत्ताशी 5 वर्ष पूर्ण झाले त्याला. इतके इमोशनल असतात मुलांच्या मनात. तर हा व्हिडिओ जो पाहिला आहे तुम्ही, ॲक्च्युअल तो रिअल व्हिडिओ आहे. त्याला रडायला आलं. आम्ही इन्स्टाचा व्हिडिओ बघितला, त्याला रडायला आलं आणि तो रडत नव्हता. त्याने त्याचं रडून घेतलं घट्ट, मला मिठी मारून रडून घेतलं. रडून झाल्यानंतर मी त्याला विचारलं, म्हणून तो माझ्याशी शेअर झाला. आणि तो फर्स्ट टाईम माझ्याशी आज व्यक्त झाला. कारण तो जेव्हाही केव्हा असं व्यक्त होतं ते त्याच्या वडिलांशी होतं, त्यांनाच सांगतो, तो मला नाही सांगत. तर मला कळालं त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे, किंवा मग तो माझ्याशी किती अटॅचमेंट आहे. मी इतके वेळेस सगळ्यांना सांगते, मी स्वतः समजते की माझं बाळ फक्त त्याच्या वडिलांशी जास्त कनेक्टेड आहे. पण मला आज कळालं की माझं बाळ माझ्याशी तेवढंच कनेक्टेड आहे. तर तुमचंही बाळ असं छोटंसं बाळ असेल, जर त्याला कधी रडायला आलं किंवा त्याच्या मनात काय जर जाणून घ्यायचं असेल, तर मुलांशी बोला, संवाद साधा, प्रेमाने बोला. खरंच मुलं खूप गोंडास असतात, खूप निष्पाप आणि एकदम शुद्ध मनाचे असतात. त्यांच्या इतकं शुद्ध मनाचं कोणीच नाही आहे. तर मुलांशी बोला, व्यक्त व्हा, त्यांना प्रेम करा. कारण असे कितीतरी मुलं आहे जगात, त्यांना आईवडील नाही आहे, त्यांच्याशी त्यांना बोलायला, संवाद साधायला जागासुद्धा नाही आहे मुलांना. हॉस्टेलची आज आपण परिस्थिती पाहतोय, तर अक्षरशः नुसतं आई आणि बाबा किंवा वडील हे नुसते शब्द ऐकताच मुलांच्या डोळ्यांना अश्रू वाहत आहे मुलांच्या डोळ्यातून. आपण खूप लक्की आहोत की आपल्याजवळ मुलं आहे, आपल्या मुलांजवळ आईवडील आहे. तर त्यांना जपा आणि हे जे अनमोल क्षण आहे हे जगा. आय लव्ह यू पिल्लू. हॅलो मम्मा.